7 दशकांच्या पूर्वी पाण्याखाली गेलेलं एक संपूर्ण गाव हे नेमकं कसं दिसत असेल याचं दृश्य आता आम्ही तुम्हाला दाखवतोय। कोयना धरणामधल्या पाण्याची पातळी ही खालावलेली आहे आणि तब्बल 7 दशकांच्या पूर्वी जलसमाधी घेतलेल्या जुन्या कसबा पेठ बामणोली या गावामधले जे अवशेष आहेत ते पुन्हा एकदा समोर येत आहेत, वर आलेले आहेत। प्राचीन मंदिरं, दगडी पूल, घरांचे अवशेष हे बघण्यासाठी देखील या ठिकाणी पर्यटक येत आहेत। 1952 मध्ये कोयना धरण उभारणीमुळे हे संपूर्ण गाव जलाशयाच्या खाली गेलं आणि हा ऐतिहासिक वारसा बघण्यासाठी बामणोली परिसरामधल्या ग्रामस्थांसह पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत आहेत। जलाशयाच्या तळाशी दडलेला हा प्राचीन ठेवा सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। 7 दशकांपूर्वी पाण्याखाली गेलेलं गाव नेमकं कसं दिसतं हे एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आपण दाखवणार आहोत। मी सध्या उभा आहे कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या ऐतिहासिक बामणोली गावाजवळ। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाची पाणीपातळी झपाट्याने घट झाल्याने तब्बल 7 दशकांपूर्वी जलसमाधी घेतलेल्या या जुन्या कसबा बामणोली गावाचे अवशेष पुन्हा एकदा दिसू लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। 1952 मध्ये कोयना धरणाची उभारणीमुळे हे संपूर्ण गाव जलाशयाच्या खाली गेलं होतं। मात्र पाणी ओसरल्यानंतर आज येथे जुन्या बाजारपेठेचे चौथरे घराचे अवशेष, दगडी पूल असतील, त्याचबरोबर श्री भैरवनाथ मंदिर, प्राचीन मूर्ती तसेच वाड्या वस्त्यांचे अवशेष स्पष्टपणे दिसू लागले आहेत। दळणवळणाचे जे पूल होते जुने ते देखील दिसू लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। एकेकाळी या ठिकाणी मोठी बाजारपेठ भरत होती। आसपासच्या गावातील हजारो लोकांची वर्दळ या ठिकाणी असायची, पण धरण उभारल्यानंतर हा सारा इतिहास पाण्याखाली गेला आणि आता पाणी पातळी खालावल्याने तोच इतिहास पुन्हा जिवंत झाल्यासारखं वाटत आहे। या ऐतिहासिक वारसाचे दर्शन घेण्यासाठी बामणोली परिसरातील ग्रामस्थांसह पर्यटकांची मोठ्या संख्येने पावलं या ठिकाणी वळू लागले आहेत। जलाशयाच्या तळाशी दडलेला हा प्राचीन ठेवा सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत असला तरी मोठ्या संख्येनं हा जो ठेवा आहे हा पाहण्यासाठी बामणोली ग्रामस्थ असतील, त्याचबरोबर पर्यटक असतील, या ठिकाणी येऊन या ठिकाणचं दर्शन घेऊ लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। हा जो प्राचीन ठेवा आहे, ऐतिहासिक ठेवा आहे, याकडं सर्वांचं लक्ष आता वेधल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, बामणोली, सातारा।